सो श्रेयस सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठीच आहे की आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला ना, म्हणजे आत्ता जो झाला तो तर आहेच, पण असे बरेचसे कठीण प्रसंग आले की आणि त्यातून सावरल्यानंतर जी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो ना, तो खूप वेगळा असतो. सो सध्या काय फिलिंग आहे तुमच्या मनात? नो, व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली राईट. खूपदा तुमचा पर्स्पेक्टिव्ह गोष्टींबद्दलचा बदलतो. असं काही जेव्हा घडून जातं ना, तेव्हा आता खरं तर या प्रसंगापुढे अजून कुठलाही प्रसंग तसा छोटाच वाटतो. पण मला जेव्हा पहिलं इक्बालसाठी जेव्हा मला ब्रेक मिळाला, त्याच्या आधीचा प्रसंग किंवा आधीचा काळ पण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. आणि तेव्हा अशी पण वेळ आली होती की मला वाटत होतं की बहुतेक इथे आपला काय निभाव लागणार नाही, आपण ही इंडस्ट्री सोडलेली बरी, काहीतरी वेगळं बघूया वगैरे वगैरे. आणि असा विचार करत असता असता अचानक इक्बालसाठी फोन आला आणि गोष्टी बदलायला लागल्या. सो मला असं वाटतं की जे काही घडतं त्यातून पुढे काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलंच घडणार असतं. म्हणजे ते बच्चन साहेब पण एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले, त्यांच्या वडिलांची मला वाटतं कविता आहे की त्यांच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की जर का तुम्हाला हवं तशा गोष्टी घडत असतील तर चांगलं आहे, पण तुम्हाला हवं तसं गोष्टी घडत नसतील तर अजून चांगलं आहे, कारण त्याच्यातनं काहीतरी वेगळं चांगलंच अजून घडणार आहे. सो आय थिंक एक गोष्ट शिकायला मिळते की बी होपफुल बिकॉज देर इज समथिंग बेटर इन स्टोअर फॉर यू. सो कदाचित माझ्याकडनं अजून काहीतरी चांगलं घडायचं बाकी असेल, म्हणून मला पण ही दुसरी अपॉर्च्युनिटी दिली गेली आहे.